नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आपण रोज आपल्या देवांना अंघोळ घालत असतो. दररोज देवपूजाही करत असतो. पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात. आता हे नियम कोणते? तर बघा, अगदी छोटे छोटे नियम आहेत. पण खरं सांगायचं झालं तर बघा, आपण जी देवपूजा करत असतो, आपल्याला या पूजेचं संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमांचे पालन हे केलंच पाहिजे. तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी मनात धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचं संपूर्ण फळ मिळतं. आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात, आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचे काही फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घराला काही दोष लागतात. घरातील अडचणी संपतच नाहीत. तर हे दोष का लागतात? तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून कळत नकळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात. तर ह्या गोष्टी कोणत्या? तसेच देवांना अंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. आपण काय करतो, आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा, अगरबत्ती, धूप हे लावत असतो. बरोबर आहे ना? पण आपल्याला असं अजिबात करायचं नाही. देवपूजा करायला सुरुवात करायच्या अगोदरच आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे. तुम्ही हा दिवा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला हा सुरुवातीला लावायचा आहे. कोणतीही पूजा करताना आपल्याला ही अग्नीच्या साक्षीने करायची असते. तेव्हा त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत असते. तुम्ही जर काही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे. आता कित्येक जण बघा, गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात. काही ठिकाणी आजी आजोबा हे पूजा करत असतात म्हणून देवपूजा करतात. परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. तुम्ही बसायला एक आसन घ्या. तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळे आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे. देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये. आता आपल्याला देवपूजा करायला बसायला आसन घ्यायचं आहे असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. आता काहींचं मंदिर हे जागी अभेवी वर टांगलेलं असतं किंवा उंच असतं. मग त्यांना उभे राहून देवपूजा करावी लागते. मग तुम्ही म्हणाल, आता उभे राहून देवपूजा करायची कशी? तर ताईंनो आणि दादांनो, तुम्ही उभा राहून तुमच्या पायाखाली सुद्धा आसन घेऊ शकता. जमिनीवर थांबून देवपूजा करू नका. पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग देवपूजा करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावता तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो. मग तो दिवा कसा लावायचा? तर बघा, जेव्हा आपण हा दिवा देवांसाठी लावत असतो आणि तो आपण जमिनीवर ठेवतो तेव्हा तो दिवा हा जमिनीला अर्पित होतो. त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्याच्या खाली छोटी प्लेट ठेवा. त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि मग तुम्ही हा दिवा देवाला लावू शकता. प्रत्येक गोष्टीमागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे. त्यामुळे हे देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. आपण म्हणतो, जाऊ दे, कुठे गार लागतं, खाली बसू, देवपूजा तर करायची आहे, 5-10 मिनिटाचे काम आहे, नाही बसायला घेतलं तर काय होतं? परंतु असं करू नका. ही देखील एक चूक आपल्याकडून कळत नकळत होत असते आणि याचे देखील दोष आपल्याला आपल्या घरात लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागत असतात. ताईंनो, देवांना अंघोळ कशी घालायची? बघा, आपण काय करतो, एक भांडं घेतो, एक मोठं कटोरं किंवा एक ताम्हाण घेतो, त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना अंघोळ घालत असतो. आपल्याला असं करायचं नाही आहे. किंवा तुम्ही काय करता, एक कटोरी किंवा एक भांडं घेता, त्यात सर्व देव ठेवता आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असता. तर आपल्याला देवांना अशी देखील अंघोळ चुकूनसुद्धा घालायची नाही. यामुळे आपल्याला 100% दोष हे लागत असतात. देवानं अंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा, सर्व देव तुम्ही एका ताम्हाणात किंवा एका ताटलीत काढून घ्या. त्यानंतर एका तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना अंघोळ घालायची आहे ते घंग्याळं किंवा कटोरी कुठलंही भांडं असू द्या, ते भांडे घ्या. यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि हा उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे. सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात
सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांच्या मूर्तींना किंवा फोटोंना अंघोळ घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वरतून पाणी ओता. या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायची किंवा अंघोळ घालून घ्यायची. त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा. मग दुसरी मूर्ती घ्या, ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला. बोटाने ही मूर्ती चोळून घ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने अंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या, तो पालथा ठेवा, त्यावर मूर्ती ठेवा आणि मग अंघोळ घाला किंवा मग एक छोटासा पाट किंवा एक छोटासा चौरंग मिळतो, तो घ्या आणि तो पाट तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना अंघोळ घालू शकता. तुम्हाला देवांना कधीही एकत्रित अंघोळ घालायची नाही. जसे की आपण आपल्या घरामध्ये एकत्र अंघोळ करतो का? एका बादलीत आपण घरातले सर्वजण अंघोळ करतो का? नाही ना मैत्रिणींनो. त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच करायचं असतं. थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो, परंतु आपण जे देवपूजा करतो त्याचं फळ हे आपल्याला संपूर्ण मिळालं पाहिजे, या हेतूनच आपल्याला देवपूजा ही करायची आहे. यानंतर बघा, आपण जे देवांना अंघोळ घातलेलं पाणी जे आहे, हे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं. तर आपल्याला चुकूनही चूक करायची नाही. तुळशी मातेचे एक स्वतंत्र पावित्र्य आहे. ती एक स्वतंत्र देवी आहे. माता लक्ष्मीचे दुसरं रूप म्हणजे तुळशी माता आहे. त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका. त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात. आता हे अंघोळ घातलेलं पाणी, देवाचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता. तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचं आहे. हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचं नाही किंवा तुमच्या वॉश बेसिनमध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही किंवा पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं अजिबात नाही. हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील, त्यांच्याकडे झाडं नसतील किंवा कुंड्या नसतील, तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅटखाली येऊन तुमच्या इथे आसपास कुठं मोठे झाडं असेल तिथे किंवा गार्डन असेल तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतायचं आहे. किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाहीत, तर मग अशांनी त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे. बघा, यामुळे आपल्याला त्या देवांच्या पाण्याचं पावित्र्यही राखलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं, कोणतं घ्यायचं, तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी अंघोळीच्या आधी भरून ठेवतात. आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता तर आपल्याला असं करायचं नाही. तुम्ही अंघोळ करून घ्या, त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे. देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे. अंघोळ करूनच तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे. आता ज्यांच्याकडे पाणी 4-4, 5 दिवस येत नाही, 8-8 दिवसांनी येतं, त्यांनी काय करायचं? मग त्यांनी कसं हे पाणी दररोज अंघोळ करून घ्यायचं? तर बघा, तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही अंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज अंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजाही करू शकता. आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असतं, तर त्यांनी काय करायचं? तर त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो, तर त्यांनी काय करायचं? त्यांनी अंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचं पाणी त्यांनी त्या नळाचे पाणी काढून ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलचे 2 थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवांना अंघोळ घालू शकता. तर चुकूनही आपल्याला बिना अंघोळीचं देवासाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पारोशा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना अंघोळ करता हात लावला असेल आणि तेच पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका. नंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा? तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे.
यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाहीत. ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहेत किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून पुरवू शकता. याचं निर्मूल्य पण होतं आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते आणि देवाची फुलं आपल्याला कचऱ्यात कधीही टाकायची नाहीत किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाहीत. पायदळी देखील तुडवायची नाहीत. यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात. आता देवाच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील तेवढ्या वस्तू असतील आपल्याला हे पावित्र्य राखायचं आहे. अशी ही फुलं तुम्ही घरात सुकवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका. थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथं ठेवायची आहेत. त्यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का? तर नाही. बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू नका. आपल्या देवघरात जर दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा असतो. याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध गुलाल लावा. आपल्याकडे भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल तर आपल्याला कधीही चुकूनही हळदी कुंकू लावायचं नाही. त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत नकळत याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात. आपल्याला भगवान शिवांचा तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला याला भस्म लावायचा आहे. पण धूप लावलेली जी राख आहे ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग लगेच तुमच्याकडे जर एखादे झाड असेल, कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये टाकू शकता. त्याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते. यामुळे आपल्याला दोष हे लागत नसतात. त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुलं आपल्याला अर्पण करायची नाहीत. आता काही वेळेस आपण फुलं आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो. दुसऱ्या दिवशी ती फुलं वाहतो. फ्रीजमध्ये ती फुलं ताजी राहतात. त्यामुळे तशी फुलं वाहिली तर चालतं पण कधीही सुकलेली फुलं आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात. त्याचप्रमाणे आपल्याकडून फुलं जर का जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना वाहायची नसतात. ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता. त्याचबरोबर बघा तुटलेली खराब झालेली फुलं, वास घेतलेली फुलं चुकूनही आपल्याला देवांना वाहायची नाहीत. काही ठिकाणी असं असते लहान मुलं असतात फुलं आणली की त्यांना फुलांचा वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो तीच फुलं देवांना वाहतो. तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही. फुलं वाहताना ती कधीही हातात घेऊन व्हायची नसतात. आपल्याला फुलं एका ताटलीत घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना फुलं व्हायची आहेत. तर बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या पण कळत नकळत आपल्याकडून या घडत असतात. त्यामुळे त्याचे दोष आपल्याला हे लागत असतात. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल अशी मी आशा करते आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ बाळूमामाच्या नावाने सांगा.